नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत, आता नारळ आले आहे ओले छान। तर ओल्या नारळाची पुऱ्या, गोड पुऱ्या आपण बनवणार आहोत। तर आजच्या रेसिपीला आपण इथे सुरुवात करून घेऊया। तर सर्वप्रथम मी इथे ओलं नारळ एवढा अर्ध घेतलेलं आहे आणि हे आपण याचं सगळं पाट वगैरे काढून घेतलेली आहे। आता आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत मिक्सरच्या पॉटला। अगदी छोटे छोटे केले, थोडे मोठे केले तरी चालणार, तसं याचा पूर्ण भुगा होत नाही। तर या ठिकाणी आपण संपूर्ण छोटे छोटे तुकडे करून घेतले। आता याला थोडं मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये। या ठिकाणी आपण खोबऱ्याचं बारीक अशी पेस्ट, एकदम पेस्ट होत नाही, असंच राहतं थोडंसं खडक, तर त्यानुसार आपण पूर्ण बारीक करून घेतलं। आता मी हे साईडनी ठेवून देऊया आपण पहिले। आता पुढच्या याच्याकडे वळूया। या ठिकाणी मी या पुऱ्याकरिता रवा वापरते आहे, तुम्ही मैदा पण वापरू शकता। मैदा जर 1 वाटी आपण घेतला तर 2 चमचे फक्त त्यामध्ये रवा घ्यायचा, पण मैदा पचायला जड असतो म्हणून मी या ठिकाणी रवा वापरते आहे। तर मी इथे रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण चिमूटभर थोडं मीठ टाकून घेणार आहोत। आणि आपल्या या ज्या गोड पुऱ्या करतोय त्या खसार झाल्या पाहिजे छान, तर आपण याच्यामध्ये गरम तेल टाकणार आहोत। तर मी एकीकडे गरम करायला ठेवलेलं आहे, ते टाकते मोहना करता। मी 2 चमचे तेल ठेवलं होतं पोह्याच्या चमच्याने, तर थोडं टाकून घ्यायचं बस। आणि आता आपण हे याच्यामध्ये थोडं मिक्स करून घेणार आहोत। पहिले तेल व्यवस्थित, आता इथे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, मीठ आणि मोहनाचं तेल। या ठिकाणी आपण जी खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ती पूर्ण इथे मिक्स करायची। खूप छान लागतात या ओल्या नारळाच्या पुऱ्या। आणि याच्यामध्ये आपण आता याला थोडं दही वापरणार आहोत, तुम्ही पाणी पण वापरू शकता, पण दह्याने टेस्ट खूप छान येते। तर मी इथे दही वापरलेलं आहे। आता याचा आपण छान गोळा तयार करून घेऊया। मी 1 वाटी रवा घेतला होता आणि 1 छोटी वाटी आपण त्याच्यात थोडं दही मिक्स केलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकाल मला तेवढंच दह्याचं प्रमाण लागलं, तुम्हाला लागलं तर तुम्ही जास्तही टाकू शकता थोडं। आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला वाटेल तर पाण्याने पण तुम्ही भिजवू शकता। तर आता माझा गोळा तयार झालेला आहे, मला थोडं पण पाणी घ्यावं नाही लागलं, माझं एवढ्या दह्यामध्ये पूर्ण ते भिजल्या गेलं। आपल्या मेजरमेंटनुसार असते, प्रत्येक आपण कोणत्या वाटीने घेतोय त्याच थोड्या वाटीने बरोबर घेतलं मोजून की सगळं व्यवस्थित आपलं होते। आता आपण हे 20 मिनिटं मुरण्याकरता आपण आता हा रवा ठेवून देणार आहोत। तर मी हे झाकून ठेवून देते 20 मिनिट करता। हे सारण आता 20 मिनिटं करता झाकून बाजूला ठेवून देऊया। आपण एकीकडे सारण भिजून ठेवलेलं आहे पुऱ्यांचं, तर ते 20 मिनिटं आपण होईस तोपर्यंत इथे पाक तयार करून घेणार आहोत। तर आपण 1 वाटी रवा घेतलेला होता, तर 1 वाटी इथे मी साखर घेते आहे आणि अर्धी वाटी आपण याच्यामध्ये पाणी टाकूया बस। आणि आता 1 तारी असा पाक आपण तयार करून घेणार आहोत। गॅस मोठी करून घेते। या ठिकाणी आपल्याला तर आपण किती रवा घेतलेला आहे किंवा किती मैदा वापरतो आहे त्याच्यानुसार आपल्याला साखरेचा प्रमाणाचा पाक करून घ्यायचा। पाक काय थोडा कमी जास्त होतो।
फक्त साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं. 1 वाटी साखरला अर्धी वाटी आपण पाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे आणि पूर्ण साखर आता ही मेल्ट होते याच्यामध्ये. आता यामध्ये आपली पूर्ण साखर विरघळल्या गेलेली आहे पाण्यामध्ये आणि छान असा पाक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकाल असं या ठिकाणी. तर आपल्याला एकतारीच पाक तयार करायचा आहे. तर आपला पाक होतच आलेला आहे. थोडा मंद गॅसवर अगदी 1 मिनिट होऊ देते असं. तर या ठिकाणी आपला पाक आता तयार झालेला आहे. तर मी इथे गॅस बंद करून घेते. आता आपण 20 मिनिट ते अर्धा घंटा झालेला आहे. आपलं सारण पाहून घेऊया. छान मुरलं गेलेलं आहे. एकदम छान मळून घ्यायचं आणि आता आपण याच्या पुऱ्या तयार करायला घेऊया. तर मोठा गोळा करून घ्यायचा पहिले. आणि काही लाटायला नाही पाहिजे आपल्याला पीठ वगैरे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिमूटभर घेऊ शकता मैद्याचं किंवा तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं. आणि आता आपण हे लाटून घेतलं आहे. तुम्ही कोणत्या पण तुम्हाला ज्या आकारात आपल्याला पुऱ्या पाडायच्या आहेत त्या आकाराचे आणि पाडून घ्यायच्या. तर 3 पुऱ्या इथे पडलेल्या आहे. तर या ठिकाणी मी अशा छोटे छोटे छान पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. संपूर्ण पुऱ्या मी तयार करून घेते. आणखी एका लाटीच्या पुऱ्या पाडून दाखवते आहे. तर तुम्हाला ज्या आकारात पुऱ्या पाडायच्या आहे त्याच्या साहित्याने आकारात तुम्ही पाडून घेऊ शकता. संपूर्ण पुऱ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे. तर आता आपण याला तळून घेणार आहोत. इथे पहिलेच मी या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलं होतं. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपली एक एक पुरी आपण टाकूया आणि तळून घेऊया. एका वेळेला 3-4च पुऱ्या टाकायच्या, एकदम संपूर्ण टाकायच्या नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपल्या पुऱ्या छान फुगत आहे आणि त्याला छान खरपूस होऊ द्यायचं. थोडंसं एकदम पांढऱ्या पांढऱ्या नाही काढायचं. दोन्हीकडून पुऱ्या छान तळल्या गेलेल्या आहे. तुम्ही पाहू शकाल अशा या पुऱ्या मी आता ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे तळलेल्या. आणखी दुसरी बॅच टाकते आहे. इथे पाक तयार करून घेतला होता. थोडेसे त्याच्यात मी पिस्ता, काजू आणि विलायची पूड असं सगळं पाकामध्ये टाकते आहे आणि विलायची पण टाकलेली आहे त्याच्यामध्येच. आता आपण पाकामध्ये पुऱ्या टाकलेल्या आहे. आता या दोन्ही साईडनी 1-1 मिनिट अशा परतून घ्यायच्या, पलटून घ्यायच्या आणि 1-1 मिनिट राहू द्यायच्या दोन्ही साईडनी, म्हणजे त्याला पाक मुरल्या जाईल. आता दोन्ही साईडने आपण या पलटून घेतलेल्या 1-1 मिनिट. तर आता या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या. मग आपण दुसऱ्या टाकू त्यामध्ये.
पूर्ण पाक असा निथळून घ्यायचा. आता दुसऱ्या पुऱ्या टाकूया त्याच्यामध्येच आणि दोन्ही साईडनी पलटून घ्यायच्या त्या, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर पाक लागला जाईल दोन्ही साईडनी, आणि 1-1 मिनिट राहू द्यायचे. आता मी तिसरी बॅच पण टाकते आहे. आपल्या एवढ्या पाकामध्ये सगळ्या पुऱ्या होणार, भिजल्या जातात. ज्या याने आपण प्रमाण घेतलेलं आहे रव्याचं त्याच्यानुसारच साखरेचं प्रमाण घेऊन करायचं आणि बिलकुल एकतारी पाक करायचा. जास्त घट्ट पाक नको आहे आपल्याला. साखर वितळली की 2 मिनिटं होऊ द्यायचं फक्त पाक, आपला पाक तयार होऊन जातो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपला नारळी पुऱ्या, ज्या नारळाच्या पासून ओल्या नारळापासून आपण पुऱ्या तयार केलेल्या आहेत त्या तयार झालेल्या आहे. नारळी पौर्णिमा येते आहे, रक्षाबंधन स्पेशल. तर नक्की ट्राय करून पहा. याच्यावर आपण थोडा मी बुरका करून घेतलेला आहे काजू पिस्ता बदामचा, तो आपण याच्यावर छान भुरभुरणार आहोत, टाकून देऊया. नारळी पौर्णिमा विशेष आपण नारळाच्या पुऱ्या तयार केलेल्या आहे आणि खूप छान लागतात या पुऱ्या. नक्की ट्राय करून पहा. आपण रव्यापासून दही पुऱ्या जशा बनवतो त्याच्यामध्ये आपण नारळाचा चव मिक्स केला आहे आणि त्याच्यामुळे त्या पुऱ्या अगदी टेस्टी लागतात. तर नक्की ट्राय करून पहा येत्या नारळी पौर्णिमेला या नारळाच्या पुऱ्या. आणि आपण रव्यापासून बनवलेले आहे, तुम्हाला वाटेल तर तुम्ही मैद्यापासून पण बनवू शकता, पण रवा कसा हेल्दी आहे आणि मैदा पचायला जडच असतो, त्याच्यामुळे या पुऱ्या लहान मुलांकरता वगैरे चांगल्या आहे. तर नक्की ट्राय करून पहा येत्या नारळी पौर्णिमेला नारळाच्या पुऱ्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ट्राय करून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की पाठवा की तुमच्या पुऱ्या कशा झाल्या म्हणून.